योद्धा न्यूज मराठी। उन्हाची तीव्रता आहे, लोक 9:30 वाजता आहेत। प्रत्येकाला विनंती उन्हामध्ये एक 3 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आहेत। खेड, आंबेगाव, खासदार, अन्य तालुक्यातील सर्व पदाधिकारी, नगरचे खासदार सैनिक, सन्माननीय निलेश लंके साहेबांचे देखील आगमन झालेले आहे। त्यांचे आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत। सगळे पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आपण पाहिले या ठिकाणी या व्यासपीठावर बरेचसे नेते मंडळी येत आहेत। त्यामध्ये खासदार महोदयांचा आपण होणार आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आहेत। आपण पाहतोय निलेशजी लंके साहेब खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं निलेशजी लंके हे अहिल्यानगर खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर अजून आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संजय कोल्हे हे खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। शेजारच्या तालुक्यातील आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे, त्याचबरोबर पलीकडच्या जुन्नर तालुक्यातील शरददादा सोनवणे खेड विधानसभा मतदारसंघाचे रामचंद्र काळे आहेत। त्याचबरोबर या ज्या जिल्ह्यामध्ये आंदोलन आहे गटाचे तालुका आहे तो शिंदे गटाचे शरददादा सोनवणे असे खासदार शरदचंद्रजी पवार अमोलजी कोल्हे खासदार आहेत। पलीकडच्या बाजूला पाहतो निलेशजी लंके पक्षाचे खासदार आहेत। वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि हे आंदोलन करतात। यामध्ये पाहणं महत्वाचं आहे की या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना मिळतंय का, त्या नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचे काम थांबलेले आहेत। बघूया आपण काही क्षणामध्ये वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे विचार। कॅमेरामॅन न्यूज मराठी 24/7। या सरकारला पाहिलं असेल कृषी त्या भारत देशामध्ये उच्च स्थानावर कुठे होत असेल महाराष्ट्रात सरकारची काय परिस्थिती, शेतीमाल सर्व शेतीमाल मुठभर लोकांचा विचार करणार आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे नेते म्हणून जातं साहेब आहे। मला सांगा राज्यातला असो किंवा केंद्रातलं सरकार आहे उग्र आंदोलन सरकार एखाद्या भाषण काय झालं त्या गोष्टीचं काय काळामध्ये आपण पाहूया न्याय मिळतो की नाही, या ठिकाणी शेतकरी बांधव खुश होतो की समाधानी होतो की नाही। धन्यवाद।
या आंदोलनामुळे खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून पुणे जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून मनापासून त्या ठिकाणी कामगारांबद्दल आंदोलन फुटलेले आहे. या आंदोलनामध्ये आम्ही काँग्रेसचे सर्वजण या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे त्यांच्या मागे उभे आहोत. या ठिकाणी आज खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अतिरेकी जर समजत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या मालाला तुम्ही जर बाजारभाव दिला नाही तर तुम्हाला सांगतो या पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्याही मंत्र्याला त्या ठिकाणी फिरून देणार नाही. कांद्याने सरकवल्याशिवाय हा शेतकरी त्या ठिकाणी गप्पा बसणार नाही. काय शिवजन्मभूमीतील हे एक मराठ्याची औलाद आहे दादा. तुम्हाला सांगतो एक तर शेतकरी कधी रस्त्यावर उतरत नाही आणि उतरला तर त्या ठिकाणी न्याय घेतल्याशिवाय शांत बसत नाही. ही शेतकऱ्यांची ताकद आहे. तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कायमच त्या ठिकाणी अन्याय केलाय परंतु या ठिकाणी आता हा अन्याय या ठिकाणी सहन पवार यांचा जिल्हा मानला जातो. या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी बांधव आणि आंदोलन सुद्धा या ठिकाणी आंदोलन आता या ठिकाणी आमदार रोहित पवार जे आहेत हे
या ठिकाणी प्रतिकात्मक कांद्याची एक कोण जी आहे ती कोण सरकार हमसे डरती है सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे या ठिकाणी भूम काढला अरे भूम काढा अरे भूम काढ ना या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती व्यक्त केला जातोय जोरात व्यक्त केला जातोय. आपण पाहू शकता या ठिकाणी जे आंदोलक आहेत ते आंदोलक आता आक्रमक झाले थोडं झाले तरी या ठिकाणी अरे भूम काढ मोठ्या संख्येने या ठिकाणी आज प्रातिनिधिक स्वरूपात पुणे जिल्ह्याचं पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आपल्या या आंबेगाव आणि जुन्नर या भागातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. पण मला शेतकऱ्यांना विचारायचंय, जर समजा पुढच्या 10 दिवसामध्ये तुमच्यासाठी काही चांगली बातमी नाही एखादा चांगला निर्णय जर सरकारकडनं त्या ठिकाणी घेतला नाही तर काय करायचं मग? काय करायचं? हात वर करून सांगा. नक्की का? मला असं वाटतं कॅबिनेट मंत्रीची बैठक आता सुरू आहे. आता 12 वाजता ती बैठक आहे. अर्ध्या तासामध्ये ती बैठक आहे. आता पोलीस काय करतात आपण बघायचं का आंदोलन थांबायचं? तुम्ही मला सांगा. सांगणार ना तेच करणार, बाकीला काय करणार? मी या ठिकाणी बसून राहणार आहे. कारवाई होईल नाही होईल त्याला भीती वाटते. जो लढायला तयार नाही जो या भूमीचा मान ठेवणार नाही ते इथं थांबणार नाही. पण आम्ही पोलीस कारवाई करून या ठिकाणी बसणार म्हणजे बसणार. पोलीस काय निर्णय घेतात सहकारी या ठिकाणी रस्त्यावरती बसून राहणार. अनुदान द्या आणि जे काही चर्चा नाही होती ते मार्केट कमिटीवरची कांदा घेणार 10 लाख टन घेणार.
सुरू करा ना तुम्ही, पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही बघा आम्ही तरी बसून राहू. जोपर्यंत बसून घ्या बसून घ्या बसून घ्या खाली बसून घ्या. 25 लाख शेतकरी जे कांदा उत्पादन आज या पिठावर स्टेजवर तुम्ही शेतकऱ्यांना लगेच निर्णय घ्या ना. रुपयाची कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लगेच एका मिनिटात पाहिजे कधी साडे त्यामुळे यांना वेटेज धरलं तरी चालतंय. सामान्य लोकांना गृहीत धरा. लाडक्या बहिणी 2.5 कोटीवर तुम्ही 1.5 कोटीवर आणल्या तर पुढे हळूहळू कमी केला जातो. त्यामुळे कुठे ना कुठेतरी सामान्य लोकांना वेटेज धरलं जाते. सामान्य लोकांचा मार्ग या कुठेतरी बाजूला असावी. फक्त व्यक्तिगत हिताच्या राजकारण केलं जाते आणि नफेखोरी या सरकारकडनं केली जाते असं आमचं ठाम तुझा भाव होतोय तुझा भाव होतोय का नाशिकला एक निर्णय बाकी एक निर्णय तुझा भाव होतोय का असं होत नसतं. तो निर्णय त्यांना इथं लागू करावाच लागेल. नाशिकला भाव वाढलेले आहेत, त्याचा फायदा हा या भागात पण झालेला आहे. पण जर खर्चच आमचा 20 रुपये असेल आणि रेट आता कुठे 14 रुपयाला असेल तरी 6 रुपयाचं नुकसान आहे ना. तर 24 रुपये आमच्या शेतकऱ्यांना काय हरकत आहे? त्यामुळे नाही बघा सामान्य लोकांच्या एखादा मोठा व्यावसायिक असेल तो अडचणीत आला तर लगेच बैठका लागतात. पण आमचा शेतकरी अडचणीत आल्यानंतर सामान्य व्यक्ती अडचणीत आल्यानंतर नीटचा पेपर फुटल्यानंतर सुद्धा काहीच त्याच्यावर कारवाई केली जात नाही. पण नफेखोरी करणं, पैसा काढणं, मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना ताकद देणं आणि गरिबाला तसंच 1500 रुपये दिले खुश राहावा, 1000 रुपये दिले खुश राहावा. कुठेतरी सामान्य लोकांना हे सरकार दुर्दैव म्हणावं लागेल. आपल्याला भिकारी समजते आणि पैसे टाकले की हे मतदान करतात. आणि पण आमच्या जे काही उत्पादन आम्ही केलं तर तुम्ही चांगला भाव दिला तर आम्हाला या गोष्टी नको आहेत. मजुराला हाताला काम मिळालं या गोष्टी नको आहेत. आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलांना जर 20-20 हजाराची नोकरी महिन्याला तुम्ही दिली तर आम्हाला 1500 रुपये नको आहेत. आमच्या आज मिडल क्लास मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेलं आहे. तर काय आहे हे इलेक्शन पुढचं फक्त नाटक केलं जातं. इलेक्शन गेल्यानंतर ह्यांना मात्र त्या ठिकाणी साईडला फेकून दिलं जातं. ही आजची परिस्थिती आहे. आज या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर पुढचं वर्ष एक तर एल निनो असल्यामुळे पाऊस नसल्यामुळे यांचा पिका शेतात काही पिकणार नाही. आणि जे पिकले त्यालाच आता चांगला भाव मिळाला तर हे जगतील. मुलं शाळेत जातील, कॉलेज जातील, तुम्ही जाऊ शकता. हाच विषय होता नाफेडचा. जेणेकरून नाफेड काय करायचं काही प्रायव्हेट लोकांकडनं तर माहिती आहे त्याचं सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट होतं. कोणाच्या काय केलं जातं 4-5 रुपयाला कांदा घेतो आणि नाफेडच्या मार्केट कमिटीमध्ये कांदा विकत घ्यावा. शेतकरी नाफेड काय बोललं जाते, व्यापारी काय बोललं जातं. त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये कांदा घेणं ही मागणी होती ती मान्य केली, लागू नाही झाली. त्यामुळे आमचं हे मत आहे की नाफेडमधून जो काही खरेदी करायचा नफेखोरी होते त्यामुळे पारदर्शक पद्धतीने खरेदी करणं, 10 लाख टन खरेदी करून भारतात न विकता भारताच्या बाहेर हा माल काढला तर शेतकऱ्याला 25च्या पुढे भाव मिळेल नाही तर मिळणार नाही. आता शेतकऱ्याचा कांदा बऱ्यापैकी संपला तर व्यापाऱ्यांचाच कांदा राहिला. अहो ज्या शेतकऱ्यांना कांदा विकलेला आहे तसं पहिलं 70% शेतकऱ्याकडे कांदा अजून आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी 30% कांदा विकलाय ना तर स्वतःकडे समजा 100 क्विंटल असेल 10 क्विंटल विकला 90 त्याकडेच ठेवलेला आहे. तर ज्यांनी विकलाय त्याला 10 ते 15 रुपये तुम्ही अनुदान द्या आणि 10 रुपये 15 रुपये किलोला अनुदान तुम्ही द्या. त्यांनी दिलाय त्यांच्याकडे आहे त्याला 24 रुपये मिळेल. त्या आंदोलनाची खरं दखल घेतली नाही परंतु तुम्ही सरपंच तुमचे 10 जून पर्यंत त्यांनी खरं तर मुदत मागितलेली आहे.
खरं तर तुम्ही केलेलं आंदोलन असेल किंवा दहाचे आंदोलन हा बुलबुला आहे की शासनाच्या खरं तर शेतकऱ्यांना पानं पुसण्याचं मला तुम्ही सांगा की 10 जून पर्यंत समजा 3 लाख टन नाही तर 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख ते 1.5 लाख टन कांदा तिथे येतो. महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथे येतो. टोटल 100 लाख टन तिथं कांदा इथं 50 जातो. आता 10 तारखेपर्यंत वाढ बघायची का लोकांनी? स्वस्तात विकत बसायचं आणि घ्या ना निर्णय आता तुम्ही. काय तुम्हाला कोण थांबवतं? डबल इंजिन सरकार आहे ना, मग तुमच्याकडे सरकार आहे, वर पण खाली पण निर्णय घेऊन टाका. 10 जून पर्यंत काय मुहूर्त बघता का माणसं मारायचा? बऱ्याच लोकांनी तिथं आत्महत्या केली. आता एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय. ही परिस्थिती योग्य नाही. निर्णय घेताना गरिबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकापडकी घेतला पाहिजे. दादा मनोज जरांगेंचं जे आंदोलन सुरू होतं ते सुरू करणार विखे पाटील किंवा प्रसाद लाड असतील रात्रीपर्यंत आंदोलन होते, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. तुमच्या आंदोलनामध्ये मात्र सरकारचा कुठलाही प्रयत्न केला नाही किंवा चर्चा करतो. बघा, जो विषय सामाजिक आणि त्या अनुषंगाने पूर्वीपासून ते कुठल्या पक्षाचे नसल्यामुळे विषय जरा क्रिटिकल आणि संविधानिक थोडं संवेदनशील आहे. हा विषय संवेदनशील आहे. झालं असं की सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल की बाबा काय करणार, काय किती वेळ बसतील, किती वेळ आंदोलन करतील, काय फरक पडत नाही. आमचं फक्त एकच मत आहे, शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना सांगायचं तुम्ही तुमच्या हक्कासाठी सिस्टमच्या विरोधात तर तुम्हाला अडचणी वाढत राहणार आहे. इथं महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत, त्यानंतर युवांना नोकऱ्या मिळणार, कांद्याचे भाव वाढणार, शेतकऱ्याला अन्याय होतोय. तिथं तुम्ही खताचे भाव वाढले. पण जर आपण असं सहन करत राहिलो तर मग उद्या जाऊन न्याय कसा मिळणार? असं दादासाठी आम्ही लढतो, असं सामान्य लोकांसाठी सुद्धा लढतो. बघा, तुम्हाला कोणी थांबवलं की शेतकऱ्यांच्या घेण्यासाठी? तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्हाला उलट सोपं आहे. तुम्हाला पंतप्रधान साहेब वेळ देऊ शकतील, सीएम साहेब वेळ देऊ शकतील, माजी मंत्री राहिलेला आहे, तुमचं वट आहे. पण वटाचा फायदा हा स्वतःसाठी कार्यकर्त्यांसाठी देण्यासाठी भूमिका घेणं महत्वाचं आहे. नुसतं बोलून चालत नसतं, करून दाखवावं लागतं. त्यामुळे तुम्ही सत्तेत असल्यामुळे करून पाठिंबा आहे. त्यांचं मत आलं की गेल्या वेळेस लुटी तर तुम्हीच लुटी नाही आणि मला सांगा लुट नका. बरोबर शेतकरी एकजुटीत कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवदत्त साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वीर सत्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. गलिच्छ झालेलं आहे. लय शशिकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शशिकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकरी एकजुटीत तुम्ही सगळे विषय आम्हाला तरी एका विषयाचा प्रश्न परवा पण आचारसंहिता असताना निर्णय घेतला ना. निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घेऊन टाका. उलट त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आम्ही करू. दादा नंतर झाली शेतकऱ्याला भाव त्याच्याबरोबर आपण जर बघितलं तर सामान्य लोक अडचणीत आले. मिडल क्लासला सुद्धा तेल पेट्रोल त्या ठिकाणी कुठं परवडत नाही. त्यामुळे अडचणीत कोण आलंय तर अख्खा देश त्या ठिकाणी अडचणीत आलाय. नेते सोडून आणि मोठ्या अब्जपती सोडून सामान्य लोक रस्त्यावर आलेत. बाकी सगळे खुशीत मजेत त्या ठिकाणी मजा करतात असं म्हणावं लागेल. पाहायला गेलं तर रद्दी 30 रुपये किलो आणि भंगार 40 रुपये किलो आहे. मग सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीतच का कमी पडतं? कारण का शेतकऱ्यालाच कदाचित असं म्हणावं लागेल इलेक्शन
इलेक्शनच्या आधी भाव दिला जातो आणि इलेक्शन गेल्यानंतर रत्नीसारखं बाजूला फेकलं जातं. ही आजची या सरकारची परिस्थिती आहे. लाडक्या बहिणींचं काय केलं? 2.5 कोटी बहिणींना पैसे दिले, तुम्ही टिमकी वाजवली आणि इलेक्शन झाल्यानंतर 1 कोटींचं नाव कमी केलं आणि पुढे पुढे सगळ्यांचंच नाव कमी करणार. म्हणजे महिलांच्या मताचा वापर पैसे देऊन, ते सुद्धा तिजोरीतले पैसे वापरून तुम्ही त्या ठिकाणी करून मतं घेतली आणि नंतर तुम्ही बहिणींना सुद्धा विसरला. जे भाऊ बहिणींना विसरतात उद्या जाऊन बाकीच्यांचं काय करणार हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. अरे सरकार निकम आहे, काय इकडे काय सरकारचं? नाही, सरकार काय पोलीसवाले फडणवीसचे मानव चालणार आहे. फडणवीस सांगत ते करणार आहे का आपल्या म्हणा मग तुम्ही वरती बोला, आमच्या यांच्याशी बोलणं करू द्या. पण तसं करा, नाही तर तुम्हाला जे वाटतं दादा उठायचं नाही रस्त्याहून. दादा मंत्र्यांशी बोललं फडणवीसची सांगणार आहे उपायांना. सरकार हमसे डरती है. सांगितलं की मी शेतकरी पुत्र म्हणून म्हणत नाही, मात्र माझं केंद्र सरकारकडे ज्या पद्धतीने कांदा दरवाढ मिळाला किंवा केंद्र सरकारने कांद्याची दरवाढ कशी करतात तुम्ही प्रयत्न सुरू. जर काही अडचणी आल्या असेल तर माझ्यासोबत बैठक करा. सगळ्यांनी अनेक वेळा आंदोलन केलं. कायद्याच्या माळागाळ्यात संसदेच्या दारात बंदी का उठवायची, परत 2 दिवसांनी बंदी लावायची, हे मनमानी चालू आहे. सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. या सरकारला आम्ही विनंती करू की आज कॅबिनेटची बैठक घेणार, तात्काळ डिसिजन घेतला पाहिजे. तरी जर तुम्ही शेतकऱ्यांचे काही मित्र म्हणून तुम्ही जर मतदार डिसिजन घेतला पाहिजे. वन मंत्री साहेबांनी 10 जून पर्यंत कांद्याचा निकाल लागला. वन मंत्र्यांची करा आणि 10 जून पर्यंत 15 मिनिटात बोलणं होईल, लगेच करून द्या ना. 10 जून पर्यंत काय परिस्थिती आता निवडणुकीच्या दरम्यान 24 रुपयाचा बाजार डिक्लेअर केला आम्ही. सरकार आल्यानंतर 24-25 बाजार. आज काय तुम्हाला विषय वाटलाय? करा ना डिक्लेअर करा. खरेदी केली जाते कमी मेट्रिक टन इतर शेतकऱ्यांचं काय आता आंदोलन रस्त्यावर पुढची भूमिका काय असणार? आदरणीय आमचे नेते रोहितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही उपोषणाला बसलो. ते म्हणले इथं झोपत. आता आम्ही झोपले. जरांगी पाटील 2 दिवसापूर्वी उन्हात बसले होते, तसे आम्ही पण इथं बसलो. दादा पुढली आता भूमिका नाही असणार काय पद्धती आता कॅबिनेट बैठक आहे ना, कॅबिनेट शेवटी आम्ही सामान्य लोक आता एक शिक्षकाचा मुलगा आज खासदार होऊन आज लढतोय ना, दिल्लीत जाऊन लढतोय, रस्त्यावर लढतोय. ही भूमिका जास्त महत्वाची आहे. आज आमची सुद्धा जबाबदारी, लोकांची जबाबदारी, लोकप्रतिनिधी जबाबदारी रस्त्यावर. आता या ताई म्हणतात की कांद्याचा विषय तर महत्वाचा आहे, पण अजूनपर्यंत आतापर्यंत जी काय अवकाळी पावसाने गारपीट झाली त्याचा 1 रुपया सुद्धा अजून अनुदान मिळालेलं नाही. आमच्या आजीचं तेच म्हणणं आहे
आम्हाला न्याय मिळावा नाही. यांना फक्त निवडून द्या. कोण मला करते? यांना काय केलं? यांना बोला. निवडून दिल्यानंतर गायब होतं. हा. निवडून काम नाही करून द्यायचं. आणि त्यांना उठा तुम्ही मागे धरणं पाहिजे. त्यांना निवडून दिलं. कोण बोलतं? आता पुढे गेले. आता का सगळ्यांनी मतं नाही दिलं. काम आम्हाला लाईट नाही, पाणी नाही. उन्हात घराच्या बाया काम करतात. यांना परवडलं ते नाही. यांना म्हणा बसायचं उन्हात, मग तुम्ही कांद्याला भाव देते. सत्य ते हा? ते सत्य आहे. बसण्यासाठी कशाला येते? ते सत्य त्यांना काय झालं? त्यांना शेतकरी मरायला लागला. यांनी केव्हा शेतकरी? यांना फक्त मोठेपणा पाहिजे. देऊच नाही ना कोणी निवडू, कोणाला देऊ नका. मग यांना कसा मोठेपणा येतो बघू. हे सावलीत बसून मजा करतात, शेतकऱ्याला तळतळायला लावलं यांनी. काय केलं यांनी? आम्हाला या सरकारचं करायचं काय? काय करायचं? आम्ही बघायचं का? ऊन कसं लागायचं? एवढं उन्हात बायाने काय? हमीभाव आमच्या हक्काचा. अरे कांद्याला हमीभाव. अरे कांद्याला हमीभाव. निवेदन नाही दादा, फोन झाला पाहिजे वरून. असं नाही उठायचं इथून. आता फडणवीस काय तो काय कामाचं नाही. अजिबात नाही. त्यांनी काय कुठे ठेवले काय सुरक्षित तरी. अरे या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? कांद्याला हमीभाव. कांद्याला हमीभाव. कांद्याला हमीभाव. हमीभाव आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. हमीभाव आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. रोहित दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अरे हे तुलना सरकारचा उलट चांगलं आहे. आगे बढ़ो. रोहित दादा आगे बढ़ो. पुलिस को आगे करता है. गृह मंत्री बन गए. हाँ गृहमंत्री बनायचे. आम्ही आमच्या हक्कासाठी आंदोलन करतोय. थांबा 1 मिनिट थांबा. गृहमंत्री चुकीत गेलाय. ॲम्ब्युलन्सला जाऊ दे रे. काय करणार बाबा. शेतकरी एकजुटीचा. रोहित दादा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे कोण म्हणतात देत नाही. लुटू नका.
अहो लोटू नका लोटू आधी असं आधी पुढून घ्या आंदोलन केल्यानंतर परत आम्ही त्या ठिकाणी आलो होते कुठेतरी नेत्यांबरोबर तुम्ही त्या ठिकाणी आमचं बोलणं करून द्या. त्याचं 12 वाजले कॅबिनेट चालू आहे तुम्ही त्या ठिकाणी घेऊन टाका. शेवटी बघा आमचं एक जबाबदारी आता इलेक्शन नसताना आम्ही का रस्त्यावर आज या शेतकऱ्याला जर हमी भाव नाही मिळाला कसे वर्ष काढणार होते तुमची मुलं कॉलेजमध्ये मुली शाळेमध्ये म्हटलं अजून मागे मागे थांबेल चला 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 साईड दडपशाहीच नाही याला दडपशाही म्हणता कशी काय तुम्ही पत्रकार याला दडप यांना काय करायचं ते आपलेच आहेत आपल्यासाठी आपल्याला माहित नाही आपल्याला का माहित नाही मावशे मावशे आपल्याला का बोर्ड मागे राहू द्या थोडा मागे राहू द्या हा ते काय झालं मीडियावाल्यांनी का इकडे दाबून धरू नये का हे केलं बोल ना काय दोघ जणांनी तेच दाखवतील ना 25 जण तेच दाखवतील का याकडे दाखव तुमच्या उत्तर तुम्ही कसे आता इकडे हे ढकलून पुढे चालले असं तुम्हाला काय अडचणच नाही तुमच्याबद्दल आम्हाला म्हणणंच नाही काही 2 मास बांधले होते नाही राहू द्या इकडे कुठं तिथं आहे तर सांगू द्या
हा गेली गेली ॲम्ब्युलन्स. चला बस झालं अरे तहसीलदार कुठे दादा हा रास्ता रुको रस्ता सुरळीत झालेला आहे तरी आंदोलन थांबलंय कार्यकर्त्यांनी सांगितलं 1-1 किलोमीटरवर एक ॲम्ब्युलन्स अडकली आहे त्यामुळे तिथे लोकांना अडचण होण्यामुळे बाजूला आलोय. तहसीलदारांनी सांगितलं काय 5 मिनिटांमध्ये आता परत चालू आहे. दादागिरी नाही चलेगी चला तिकडे चला मीडियावाले दादा चला तुम्हाला वाटतं मीडियावाले एकच थांबते का थांब ना लुटू नका हो तहसीलदार साहेब या ना इकडे त्यांना येऊ द्या घरात तहसीलदार साहेब अधिकारी आले अधिकाऱ्यांचं काय भूमिका आहेत नक्की ते काय एकंदरीत प्रश्न मार्गी लावतात किंवा कोणाशी बोलतात बोलण्याचा प्रयत्न करतात आपण कलेक्टर साहेबांशी बोलून एकंदरीत हा आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न खरं तर हे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अनेक जे नेते आहेत ते या ठिकाणी आहेत. आता कलेक्टर हे जिल्हाधिकारी तिकडे तुमच्या दोन्ही सरकार कमी पडली
आम्ही सगळेजण दाखवत असतो आणि आज इथं बघा तुम्ही पिंजरे आले बघितलं 200 बाबा इथं तहसीलदार येतात PI येतात पाहायला मिळतात. प्रश्न नक्की गंभीर आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. मात्र हे महसूल अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, दडपशाही करताना पाहायला मिळतात. सगळेच अधिकारी जे स्थानिक लेवलचे असतात ते चुकीचे असतात. म्हणून आदेश आला त्यांना काही गोष्टी ऐकावं लागतात. आदेश देणारा चुकीचा आहे, हे ऐकणारे चुकीचे असं मी म्हणणार नाही. एकीकडे शेतकरी आंदोलन एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पोलिसांच्या कामगिरीवरती अनेक ठिकाणी प्रश्न चिन्ह अनेक ठिकाणी त्यांच्यावरती हत्या होण्याचे आरोप आपण एकंदरीत पाहायला मिळतात. मात्र पोलीस शेतकऱ्यांवरतीच का दडपशाही करतात? काय आहे, त्याच्यामध्ये आपण जर मला वाटत नाही कुठलाही विषय असला तर लोक नंतर तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी लोकांच्या दुकानं फोडायला लागले. लोकांना जेव्हा सरकार कमी पडते तेव्हा लोक सिस्टमच्या विरोधात एकत्र येऊन माणसं मारायची वाट बघतात काय? कोणतं करून द्या साईडला आणू ना आम्ही आता कुठं नसतं आणू इकडे या, इकडे दोन करा असं चालू चालू तो पण इकडे सर. खरं तर आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होत आहे. या आंदोलनासाठी पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी एकवटलेले आहेत. तुम्ही सगळे आमदार मंडळी आहेत, खासदार आहेत, देवदत्तजी निकम साहेब आहेत, ही सगळी मंडळी येत आहेत. तर मला सांगा की काय परिस्थिती राहील, उद्याच्या काळात न्याय मिळेल? न्याय मिळवण्यासाठीच आंदोलन चालू आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असं. यापुढे जशी शेतकऱ्यांची तीव्र भावना आहे, तुम्ही प्रतिनिधी म्हणून आमदार आहात, आमदार माध्यमातून आणि खासदार म्हणून तुम्ही उद्याच्या काळात कशी पावलं उचलणार? नाही, शेतकऱ्यांच्याच बाजूने आम्ही राहणार. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सरकारच्या विरुद्ध आवाज उठवणार आणि शेतकऱ्यांना न्याय खरं मिळणार. तर याही पूर्वी अशी अनेक आंदोलनं झाली, मोर्चे झाले, परंतु शेतकऱ्यांना हातामध्ये काही मिळत नाही. आज देखील रखरखत्या उन्हामध्ये एवढा तीव्र शेतकरी होऊन आज आंदोलनामध्ये सहभागी झाले. तुम्ही देखील त्यामध्ये सहभागी आहात. उद्याच्या काळामध्ये साधारणतः किती कालावधी लागेल हे आंदोलनामधून न्याय मिळाल? आंदोलनातून लगेच न्याय मिळावा म्हणून प्रयत्न चालले आहेत. आता कांदा संपत आला, आता आंदोलन किती दिवस करायचं? उलट यापूर्वी ज्यांनी शेतकऱ्यांनी कांदा घातला त्यांनाही पण भाववाढ झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना फरक मिळावा आणि उर्वरित शेतकऱ्यांना पुन्हा भाव वाढून मिळावा ही आंदोलनाची भूमिका तुमच्या आहे. गळ्यामध्ये आज या ठिकाणी कांद्याची माळ आहे. बऱ्याचशा महिला भगिनींची तीव्र भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितलं आज आमची परिस्थिती इतकी भयानक आहे की आमच्या गळ्यामध्ये आज सोन्याचे दागिने पाहिजे, परंतु दागिन्यांचे भाव गगनाला भिडलेत, पण आज आमच्या गळ्यामध्ये कांद्याची माळ येते. हे आमचं दुर्दैव आहे शेतकऱ्याकडे. याकडे कसं पाहता? आता याच्याकडे सरकारनेच पाहिलं पाहिजे. एवढ्या जर तीव्र भावना महिलांसहित शेतकऱ्यांच्या असतील तर सरकारने पदावर राहण्यात पण अर्थ नाहीये. त्याच्यामुळे सरकारने लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. कांद्याचे भाव 25 रुपये हमी भाव करावा. कांद्याचे भाव 25 रुपये हमी भाव करा असे आदरणीय आमदार बाबाजी काळे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये हे तीव्र आंदोलन होत असताना शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही देखील त्यांची भावना आहे. बघूया, गेले अनेक वर्ष जो पोशिंदा जगाचा आहे त्या पोशिंद्याला आज रस्त्यावर यावं लागतं. हे दुर्दैव महाराष्ट्राचं आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधव आज रडतोय, या ठिकाणी चिडतोय आणि ही चीड निर्माण करण्यासाठी हा रस्ता रोको झालाय. या रस्ता रोकोमध्ये अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत, अनेक शेतकरी बांधव उपस्थित आहेत. बघूया येत्या काळामध्ये आपल्याला न्याय मिळतो की नाही. कॅमेरामॅन सूर्यवंशीसह सुदाम कराळे पाटील, 24/7 न्यूज मराठी, सुदाम कराळे पाटील.
हे पुढे नाही का, हे महत्वाचं आहे. बरोबर, चला तू इच्छा होती केल्या वेळेस बरोबर होतं त्या म्हणजे ना पेपरला आता आंदोलन उभं करावं लागेल, ते जमन नाही होणार नाही. नाही ना अहो थांबा, बोलू द्या ना हो साहेब. अहो बोलू द्या ना हो. अहो बोलून तर द्या. अहो बोलून तर द्या ना. अरे शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा काम करा बाबाजी, सगळे शेतकरी एकाच गाडीत बसा. चला सगळे शेतकरी पहिले शेतकरी जाऊ द्या, पहिले शेतकरी जाऊ द्या, पहिले शेतकरी जाऊ द्या, पहिले शेतकरी जाऊ द्या. सगळे शेतकरी मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा